हां, बघा सर्व जास्त झालेले पदार्थ तांबा, लोखंड, शिसं सगळं, चांदी वगैरे ते सगळं जास्त झालेले पदार्थ ज्वालामुखी म्हणून पृथ्वी फाडून वर घेऊन येतात व पृथ्वीच्या वर आल्यानंतर त्रिप्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी हे परत आपले मूळ रूप धारण करतात व ब्रह्मांडामध्ये सर्वत्र भ्रमण करण्यास वावरण्यास निघून जातात. म्हणजे कसं असतं, ते ज्योतीचं रूप घेऊन पृथ्वीच्या पोटात शिरतात त्यांच्या मनाला येईल तेव्हा. आणि आतमध्ये जी पोकळी आहे त्याच्यात जे सगळं पेटलेलं आहे लावा रस हे ते सगळं तो जास्त झाला आहे रस प्रमाणापेक्षा, ते पृथ्वी फाडून सगळं घेऊन वर येतात. पृथ्वीच्या वर सगळं आणलं की मग ते त्यांच्या कामाला निघून जातात, त्यांचं रूप धारण करतात आणि निघून जातात. आणि मग तो जो लावारस आहे त्रिप्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी त्यांनी पृथ्वीच्या पोटामधील नको असलेले पदार्थ जाळून नष्ट करून त्याचा जो लावा रस पृथ्वीच्या वर आणलेला असतो, नाही का, वरती आणलेला असतो, तो लावा रस हा पृथ्वीवर जमिनीवर पाण्यासारखा एकसारखा वाहत असतो व त्या रसाच्या मध्ये जे काही येईल ते जाळून नष्ट करीत असतो. म्हणजे नाही का, जे मध्ये जे काही येईल तो रस नदीसारखा वाहतो. त्याच्यामध्ये जे काय माणसं, लोखंड, बिल्डिंग काय काय येईल सगळं जाळून पाण्यासारखा नदीसारखा वाहत असतो. त्यामध्ये जे काही येईल ते सगळं जाळून नष्ट करत त्याचं पाणी करून ते वाहत असतं. तो लावा रस पृथ्वीवर सर्वनाश करीत नदीसारखा वाहत असतो. सगळं झाडं हे ते सगळं गाड्या घोड्या काय काय सगळं जाळत. तो लावा रस काही वेळानंतर थंड झाल्यानंतर तो लावा रस शेवटी शांत होतो ना हळूहळू. थंड झाल्यानंतर त्या लावा रसाचा म्हणजे पृथ्वीच्या पोटामधील कोळसा, सोनं, चांदी, लोखंड, तांबा, पितळ, शिसं वगैरे हे जे आहे या सर्व पदार्थापासून म्हणजे त्या लावा रसापासून खडक तयार होत असतो. खडक या सगळा रस आहे, ह्याचा सगळ्याचा रस, तांबा, पितळ, लोखंड, सोनं, चांदी याचा जो रस आहे तो गार झाला की त्याचा खडक तयार होतो. खडक तयार होत असतो. थोडक्यात लावा रस थंड झाल्यानंतर त्या लावा रसाच्या पृथ्वीच्या जमिनीवर मोठमोठे खडक तयार झालेले असतात. त्या लावा रसाचा खडक होत असतो. म्हणजे जिथं तो जास्त साठला तो मोठा डोंगर होतो, जिथं कमी साठला ती टेकडी, काही ठिकाणी अगदी सपाटच वाहत असतो. ती सरळ जमीन, त्याच्यावर माणसं वस्ती करून राहू शकतात. बरोबर आहे. काही ठिकाणी एकदम दरी असते बघा, खाली उतरतो. म्हणजे हे जे संपूर्ण निसर्ग निर्माण झालाय तो या लावा रसापासून झालेला आहे. सगळ्या त्या लावा रसाचा खडक आहे. मोठे डोंगर, छोटे डोंगर, टेकड्या, पर्वत हे सगळे लावा रसापासून झालेले. ही सगळी जमीन श्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी हे संपूर्ण ब्रह्मांडामधील 15 चंद्र, 15 सूर्य, 34 पृथ्वी व सर्व